नमस्कार, मी डॉक्टर आनंद देशपांडे फ्रॉम देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर. बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की फेमटो रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी म्हणजे काय. तर ऍक्च्युअली मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ही रोबोटिक सर्जरी करते काय आणि रोबोट स्वतः काय करतो आणि डॉक्टर स्वतः काय करतो. तर हा जो आहे दिस इज कॉल्ड ॲज अ ब्लेडलेस कॅटरॅक्ट सर्जरी और दिस इज अ Z8 झीमर निओ मशीन. तर आमच्या कॅटरॅक्ट सर्जरी मध्ये काय असतं की 4 स्टेप ह्या ऑपरेशनच्या खूप महत्वाच्या असतात. तर सगळ्यात महत्वाची स्टेप असते की ही बायकॉन्व्हेक्स लेन्स असते. तर या अशा बायकॉन्व्हेक्स लेन्स मधली वरची लेयर सर्क्युलरली गोल आम्ही चकतीसारखी काढून घेतो. तर हे आम्ही स्वतः मेकॅनिकली काढून घेतो. तर ह्या रोबोटिकनी काय होतं की आम्हाला हवी ती प्रिसाइज साईजची ती छोटीशी कॅप्सूल मला जर हवी असेल 5 मिलीमीटरची तर मी 5 मिलीमीटर मध्ये काढू शकतो. 5.5 पाहिजे तर 5.5 मिलीमीटरची काढू शकतो, 6 मिलीमीटरची काढू शकतो. पण जेव्हा हे मी मेकॅनिकली स्वतः मॅन्युअली करायचा प्रयत्न करेल तेव्हा त्याला थोडेसे रिस्ट्रिक्शन्स असतात. कारण की दरवेळेस समजा मी आज 10 ऑपरेशन करतोय तर त्या 10 ऑपरेशन मध्ये प्रत्येकाची 5 मिलीमीटर होईल असं मी स्वतःहून गॅरंटेड सांगू शकत नाही. ते जर मी रोबोटला फीड केलं की मला एवढी 5.2 मिलीमीटरची हवी आहे तर या रोबोटिक फीडिंग मध्ये हे 5.2 मिलीमीटरची ती सर्क्युलरली गोल कॅप्सूल आम्हाला काढून मिळते. हे पहिला बेनिफिट. दुसरा बेनिफिट हा असतो की मोतीबिंदू काही लोकांचे जास्त झालेले असतात, हार्ड असतात. तर आम्ही जेव्हा कॅटरॅक्ट ऑपरेशन मॅन्युअली करत असतो तेव्हा आम्ही एनर्जी स्पेंड करतो. ती डोळ्यामध्ये मोतीबिंदूचे बारीक तुकडे करण्यासाठी जी एनर्जी, तर एक टिप असतं, फास्ट मुव्हिंग ऑसिलेशन असतं त्याला. तर त्याच्यामुळे जेवढा कॅटरॅक्ट हार्ड होईल तेवढं त्याचं टिप जास्त ऑसिलेट होतं आणि जेवढी जास्त फ्रिक्शन होईल किंवा ऑसिलेशन होईल तेवढी जास्त एनर्जी डोळ्यामध्ये स्पेंड होईल आणि ती एनर्जी डोळ्यामधल्या काही स्ट्रक्चर्सला डॅमेज करण्याची भीती असते. त्यातलं मेन अवयव आहे तो कॉर्निया, तो डॅमेज होण्याची शक्यता असते. तर ह्या ब्लेडलेस फेमटो मध्ये काय होतं तर आम्हाला हवे तेवढे मोतीबिंदूचे प्री चॉप्स करून मिळतात. म्हणजे काय तर त्याचे प्रॉपरली तुकडे करून मिळतात. तर किती हवेत, मला 4 हवेत, 6 हवेत, 8 हवेत, तर ते ह्याच्यामध्ये फक्त फीड करायचं असतं आणि ते कम्प्लिटली आम्हाला डिवाइड आणि क्रॅक करून मिळतात. तिसरी गोष्ट की आम्ही जे ऑपरेशन्स करतो त्या ऑपरेशन्स मध्ये आम्ही ब्लेडच्या साहाय्याने एंट्री घेतो. म्हणजे ऑपरेशनच्या डोळ्यामध्ये लेन्स टाकण्यासाठी ब्लेडनी कट करतो. तो ब्लेड कट न घेता तो कधी 2.2 मिलीमीटर होईल, 2.4 मिलीमीटर होईल, कधी 1.8 मिलीमीटर होईल. त्यानुसार त्या ब्लेड्स वापरल्या जातील. पण मला ह्या रोबोटिकच्या साहाय्याने मला जेवढी हवी तेवढी प्रिसाइज इन्सिजन घेता येतं विच इज ब्लेडलेस. म्हणजे कुठल्याही ब्लेडचा वापर न करता लेझरच्या साहाय्याने हवी तेवढं प्रिसिजन घेऊन त्या मोतीबिंदू फोडण्यासाठीच्या जागा क्रिएशन साठीच लागणारं इन्सिजन मी प्रिसाइजली घेऊ शकतो. आणि चौथा बेनिफिट, बऱ्याच लोकांना सिलेंड्रिकल नंबर असतात आणि ते सिलेंड्रिकल नंबर आपल्याला या मोतीबिंदूच्या सर्जरीमध्ये आपण हे काढू शकतो. मग हे कसे काढता येतात तर आपल्या कॉर्नियावर LRI म्हणजे लिंबल रिलॅक्सिंग इन्सिजन घेऊन आपण बऱ्याच अंशी सिलेंड्रिकल नंबर कमी करतो. तर या फेमटो रोबोटिक सर्जरीचा फायदा हा होतो की जर एखाद्या पेशंट्सला जर सिलेंड्रिकल पॉवर जास्त असेल किंवा तो कॉम्पन्सेट न होणारा असेल तर आम्ही या रोबोटला सांगतो की इतक्या मिलीमीटरचं इतकं इन्सिजन मारलं तर हे कम्प्लिटली हा सिलेंड्रिकल न्यूट्रल होण्याचा फायदा मिळू शकतो. तर त्या केसमध्ये फक्त आम्हाला ह्या रीडिंग्स इथे फीड करायच्या असतात. लक्षात घ्या, मॅन्युअली माझा स्वतःचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स असला तरी आम्हाला या टेक्नॉलॉजीचा नक्की फायदा होतो आणि तो आम्ही शब्दात बोलून दाखवू शकत नाही. आम्हाला जेव्हा आमचे पेशंट्स करायचा तेव्हा योग येतो आणि तेव्हा पेशंट्स
खूप ट्रस्ट घेऊन आमच्याकडे येतात, तेव्हा ह्या टेक्नॉलॉजीज आम्ही स्वतःहून पेशंट्सला सांगतो आणि नक्की त्याचा फायदा पेशंट्सला होतो. कारण की ज्या गोष्टी आपण मॅन्युअली स्वतः कितीही एक्सपिरियन्स सर्जन असला, जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 मिलीमीटरचा गोल काढायला तुम्हाला जर मी सांगितलं की चला मी आज 10 पेशंट ऑपरेट करणार आहे, तर तुम्हाला मी एक एक्सरसाइज अशी देऊ शकतो की चला 5 मिलीमीटरचे तेवढ्याच रेडियसचे 10 गोल सर्क्युलर काढून दाखवा मला पेपरवर. एक गोल, दुसरा गोल, तिसरा गोल आणि सगळे सेम साईजचे आणि सेम शेपचे असायला हवे. ही गोष्ट इम्पॉसिबल. कुठल्याही माणसाला, कुठल्याही व्यक्तीला जर ती कागदावर रेखाटता येणार नसेल तर ती डोळ्यावर कशी रेखाटते. पण याला काहीच नाही, याला नुसता तुमचा फीडबॅक हवाय की किती मिलीमीटर हवंय आणि जस्ट आम्ही ते सांगितलं की तो ऑटोमॅटिकली तेवढी रेडियसनी गोल कर्कटकनी गोल रेक्सिस केल्यासारखी तो करून आम्हाला देतो, जी आम्हाला ऍडव्हान्स लेन्सेससाठी किंवा मोतीबिंदूची सर्जरी सक्सेसफुल करण्यासाठी आवश्यक असते. ह्या भरपूर गोष्टींचा फायदा हे फेमटो लेझर मध्ये किंवा फेमटो असिस्टेड ब्लेडलेस रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी मध्ये होतो. याबद्दलची सर्व माहिती आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काउन्सिलर कडून नक्की मिळेल. तुम्ही नक्की विचारा आणि जर तुम्हाला यावरूनही काही शंका असेल तर नक्की मला भेटून तुमच्या शंकेचं निरसन करा. धन्यवाद.